बुल्ढाना जिले के जलगांव जमोद में महिला के जले हुए शव के मामले में महाराष्ट्र विधानसभा में बड़ा राजनीतिक और प्रशासनिक विवाद खड़ा कर दिया है। विधायक रोहित पवार ने पुलिस पर मध्य प्रदेश के एक गरीब आदिवासी पिता पुत्र को झूठे मामले में फंसाने और दबाव डालकर जुर्म कबूल कराने की कोशिश का गंभीर आरोप लगाया। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी पुलिस की कार्यशैली को बेहद शर्मनाक बताते हुए दोषी अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई और पीड़ित परिवार को आर्थिक सहायता देने का आश्वासन दिया। जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला। त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं आणि मग कुठेतरी शेवटच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये ती जिवंत मुलगी जी नाशिकमध्ये होती तिला कळालं, ती स्वतःहून तिथं आली आणि मग कुठेतरी त्यांच्यावर जी कारवाई होती ती तिथं थांबवली, नाहीतर एक गरीब दोघं लोक जेलमध्ये गेले असतील, कदाचित त्यांना फाशीची सुद्धा शिक्षा अध्यक्ष महोदय झाली असती। ही वस्तुस्थिती आहे आणि अतिशय लाजिरवाण्या पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांनी काम केलेलं आहे। त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे पीआय पीएसआय या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल।